मोदीजी नंतर आणखी एक 15 लाख रुपयाचा वादा आला. फडणवीस साहेब, सध्या सरकार कोणाचं आहे? तुम्ही आता द्या ना. 15 लाख रुपये जे देणार आहे की नाही, बिनव्याजी कर्ज देणार आहे, मग ते आता द्या ना. आता जे तरुण आत्महत्या करायचा विचार करून राहिले ते आत्महत्या करणार नाही. आमचं सरकार येऊ द्या, म्हणजे तुम्ही बी चॉकलेट द्या 15 लाखाचं. एकानं दिला तर पंतप्रधान झाला, तुम्ही दिलं तर तुम्ही मुख्यमंत्री होणार. चॉकलेट देणं बंद करा ना हो. पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर आमच्या तरुणांना 15 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी आम्ही देणार आहोत. त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना धंदा करता आला पाहिजे, याकरता बिनव्याजी लोन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. 15 लाखाचं कर्ज द्यापेक्षा आहे की नाही, तुम्ही ह्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव द्या व्यवस्थित. काही गरज नाही तुम्हाला कर्ज द्यायची. काय तो म्हणते 15 लाख देईन, हा म्हणते 15 लाखाचं कर्ज देईन. डुबा डुबा महाराष्ट्र, तुम्ही डुबा. बकेट भरून ठेवलाय, डुबा. अरे जरा तरी थोड्याशा जनाच्या नाही तर मनाच्या लाजा ठेवा तुम्हाला. मग आता काय करू राहिले तुम्ही? आता सरकार, तुम्ही गृहमंत्री आहे हो, सरकार तुमचं आहे. मग आता काहून लोन नाही देत? मला लोन पाहिजे, देऊ शकता का तुम्ही? मला मी बिझनेस करायचा आहे, द्या लोन, मी बिझनेस करतो.